स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी तांदळाच्या जे रेशनचे तांदूळ आहेत त्याच्या वाफेवरच्या पापड्या कशा करतात तो व्हिडिओ शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. चला तर इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. साधारणतः 2 किलो तांदूळ घेतलेले आहे आणि ते स्वच्छ करून 3 दिवस भिजत टाकले होते. आता बघू शकता आपले तांदूळ इथं भिजलेले आहे. तर तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतरच भिजत टाकायचे आहे. आता 3 दिवसानं भिजल्यानंतर आपल्याला इथं हे फॅन खाली सुकवायचे आहे. जर तुम्हाला फरशीवर सुकवायचे असेल तर त्याच्याखाली तुम्ही जे न्यूजपेपर असतात ते टाकून त्यावरती जो कपडा साडीचा किंवा ओढणी वगैरे असेल तर त्यावरती आपले तांदूळ चांगले मस्त सुकले जातात. आता आपले तांदूळ सुकून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आता तांदूळ मस्त सुकलेले आहेत आणि सुकून झाल्यानंतर आपण याला गिरणीतून दळून आणणार आहेत. तर आपली घरचीच गिरणी आहे तर आपण तांदूळ दळून आणलेले आहेत. आता तांदूळ दळून आणल्या त्याच्यानंतर आपण यातून निम्मच पीठ करणार आहोत. तर इथं आपल्याला जे बॅटर तयार करायचं आहे त्यासाठी घेतलेले आहे तीळ, मीठ आणि खसखस. तर तुम्ही याच्यात जो आपला पापूड खारा आहे तोही टाकू शकता. तर आता इथं मी यापैकी अर्धच पीठ थोडंसंच पीठ घेणार आहे कारण मी एकटीच आहे करायला आणि या तांदळाला खूप जे आपल्या पापड्या आहेत त्याला करायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळं आता इथं मी याला आपण जसं इडलीचं बॅटर तयार करतो त्याच प्रमाणात थोडं थोडं पाणी टाकून ते तयार करायचं आहे. तर आता इथं मी जे तांदळाचं पीठ आहे ते पाणी टाकून अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे. छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गठुळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. तर आता जसं आपले इडलीचं बॅटर तयार होतं तसंच आता इथं मी तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही हे एकाच दिवसात करायचा प्रयत्न करू नका कारण त्याला वेळ खूप लागतो. तर थोड्या थोड्या प्रमाणात आणि त्या प्रमाणानुसारच आपल्याला ते साहित्यही त्यामध्ये ॲड करायचं असतं. तर आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे. साधारणतः अर्धा ते 1 तास याला आपण असंच भिजवत ठेवूया. आता ते आपलं 1 तासानंतर भिजवून झाल्यानंतर आपण यामध्ये जी खसखस आहे, खसखस, तीळ आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. तुम्ही पापूड खारही टाकू शकता. तर आता इथं मी तीळ आणि खसखस टाकून घेतलेले आहे. ते आता मिक्स करून घेणार आहोत आपण आणि चवीनुसार मीठही टाकत आहे. मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला जे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपलं बॅटर खूप मस्त छान भिजलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे. करतानाच थोडी अवघड वाटते पण करायला गेल्यावरती खूप सोपी असते. तर आपलं बॅटर इथं भिजून झालेलं आहे आणि आपण आता याला चुलीवरती करणार आहोत. तर बघू शकता आता हे बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला इथं काय काय साहित्य लागणार आहे ते मी दाखवणार आहे. इथं मी 2 ताटं घेतलेले आहे, पाणी घेतलेलं आहे आणि एक टोपलं घेतलं आहे. तुम्ही सुपही घेऊ शकता आणि आपल्याला एक लागणार आहे सुई. तर मोठी सुई पाहिजे आपल्याला. तर आता इथं मी चूल मस्त पेटून दिलेली आहे आणि पाणीही उकळत ठेवलेलं आहे. तर आता आपण पापड्या करायला घेऊया. तर ताट आपल्याला एक ताट घेतल्यानंतर त्यावरती गोल गोल असं फिरवायचं आहे. जसजसं आपण फिरवू तसं आपलं जी पापडी आहे ती तयार होते. बघू शकता तुम्ही. आता ही जी चमकत आहे ती तीळ आहे त्यावरती आलेली आणि खूप छान असे बघा. आता ते पाणी जे आपण चुलीवरती ठेवलेलं आहे त्याला उकळी आल्यानंतर बघू शकता तुम्ही उकळी आलेली आहे आणि आता त्यावरती आपण ताटही ठेवलेलं आहे. ताट ठेवल्यानंतर आपण एक रुमाल घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या हाताला गरम लागू नये. आता ते ताट होईपर्यंत आपल्याला इकडं दुसरं ताट घेऊन त्यावरतीही जे पापडी आहे ती करून घ्यायची आहे. थोडासा वेळ लागतो पण पापड्या खूपच छान लागतात आणि छानही होतात. तर मी इथं छोटे छोटे, तुम्ही मोठेही करू शकता. तर इथं मी छोट्या छोट्याशा पापड्या मस्त करत होते आणि नक्की ट्राय करा. खूप सोपी अशी पद्धत आहे. खूप छान अशा पापड्या होतात. तर आता इथं आपली दुसरी पापडी रेडी झालेली आहे आणि आता आपण जे ताट ठेवलेलं होतं ते काढून घेऊया. हे बघा अशी आपली पापडी तयार झालेली आहे आणि आपण जे पाणी घेतलं आहे त्यामध्ये ताट टाकायचं आहे म्हणजे ते थंड होतं आणि जे दुसरं ताट आपण केलेलं आहे ते त्यावरती जे पातेलं आहे त्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि आता आपल्याला ही पापडी काढून घ्यायची आहे. तर आता आपण जी केलेली पापडी आहे ते थंड झालेलं आहे. तुम्ही वरतूनही पाणी टाकू शकता. ताट गरम असतं आणि त्यामुळं आता आपण बघा तुम्ही आता आपली पापडी मस्तपैकी छान तयार झालेली आहे आणि आपण आता त्यामध्ये सुईने ते काढणार आहोत. बघा तुम्ही आता
अशा प्रकारे आपल्याला जी पापडी आहे ती खूप छान अशी निघते. बघू शकता तुम्ही, अजिबात चिपकत नाही, छान अशी निघते बघा. खूप छान अशी आपली पापडी तयार झालेली आहे. तर अशा एक एक करून आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे. तुम्हाला आता मी एक एक अशा सर्व करून झालेल्या आहेत. आता इथं मी टोपल्यावरती ठेवलेले आहे, तुम्ही सुपावरतीही ठेवू शकतात. तर पापड्या तयार झाल्यानंतर आपल्याला बाजेवरती म्हणजेच खाटेवरती सुकट टाकायचे आहेत. साडीचा कपडा किंवा प्लॅस्टिकचा कागद असेल तर त्यावरही तुम्ही सुकट टाकू शकतात. आणि आपल्या पापड्या आता मी इथं सुकट टाकलेल्या आहेत. तर पापड्या सुकून झालेल्या आहे. एका दिवसात ही रेसिपी पूर्ण होऊन जाते. तर आता आपण या तळणार आहोत तेलामध्ये. तर आता इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे. पापडीच्या मानाने तेल थोडं कमीच झालं, नाही तर जास्त जेवढं तुम्ही तेल टाकाल तेवढी पापडी आपली फुगते. तर बघू शकता तुम्ही, त्याला कढई कमी पडते आपली, इतकी छान अशी पापडी फुलते आपली बघा. तर खूप छान रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय.